सध्या आंब्याचा सीझन चालू आहे, तर आंब्याचा शिरा हा झालाच पाहिजे. तर त्याचे योग्य प्रमाण आणि अचूक पद्धत आज इथं सांगितलेली आहे. अगदी दाणेदार हा शिरा तयार होतो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे. आता सर्वप्रथम इथं मी 1/4 वाटी दूध घेणार आहे आणि त्याच वाटीनं इथं 1/4 वाटी पाणी घेणार आहे. तुम्ही नुसतं याऐवजी पाणी किंवा नुसतं दूध वापरलं तरी पण चालेल. आता हे आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे. आता आपण एका कढईमध्ये इथं मी पाऊण वाटी साजूक तूप घेतलेलं आहे. आता हे सर्व तूप आपल्याला घालायचं आहे. फक्त 1 चमचा तूप इथं मी शिल्लक ठेवत आहे. हे कशासाठी ते नंतर मी नक्की सांगेन. आता हे तूप हलकंसं गरम झालं की यात आपल्याला रवा घालायचा आहे. आता पाऊण वाटी तूप घेतलेलं आहे. आता ह्याच्यासाठी आपल्याला 1 वाटी जाडसर रवा घ्यायचा आहे. जो आपण उपमा किंवा रोजचा शिरा करण्यासाठी वापरतो तोच इथं रवा घ्यायचा आहे. इथं जाडच रवा वापरायचा आहे, म्हणजे हा शिरा अगदी दाणेदार आणि मऊसूत तयार होतो. आता हा रवा आहे तो तुपात आपल्याला भाजून घ्यायचा आहे. मीडियम गॅसवर हा आपल्याला एक 7 ते 8 मिनटं छान असा रंग बदलूस्तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे. पहिल्यांदा इथं रवा आपल्याला कोरडा वाटत असेल, पण जसजसा रवा छान असा भाजला जाईल, त्याचा सुवास येईल, तसा रव्याला छान असा तूप सुटलं जातं. आपल्याला हा रवा सतत हलवत राहायचा आहे, नाहीतर खालून आपला हा रवा करपला जाईल. आता आंब्याचा सीझन चालू आहे, तर नक्की हा शिरा तुम्ही ट्राय करून बघा. इथं रवा आपला हलकासा छान भाजला जात आहे, पण अजून कलर ह्याचा चेंज झालेला नाही. त्यामुळे अजून एक 2 ते 3 मिनटं मी इथं छान असा भाजून घेणार आहे. जेवढा तुम्ही रवा हा छान भाजून घ्याल तेव्हा त्या शिऱ्याला छान अशी चव लागते आणि रवा आहे तो हलका होतो. इथं बघू शकता रवा जसजसा भाजत आला आहे तसं रव्याला छान असं तूप सुटत आलेलं आहे. इथं रवा छान भाजला गेलेला आहे आणि कलरसुद्धा खूप छान असा तपकिरी आलेला आहे. आता ह्याच्यात आपल्याला दूध आणि पाणी जे मिश्रण आपण इथं गरम करत ठेवलं होतं ते आपल्याला घालून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण ओतताना आपल्याला काळजी घ्यायची आहे, कारण हे दोन्ही पण गरम आहे. त्यामुळे आपल्याला हळूहळू घालत हे घ्यायचं आहे. एकदम ओतून घ्यायचं नाही, नाहीतर ते अंगावर उडू शकतं. आता हे पूर्ण दूध आणि पाण्याचं जे मिश्रण आहे ते आपल्याला पूर्ण रव्यामध्ये घालून एकसारखं हलवून घ्यायचं आहे, म्हणजे ह्याच्या गाठी तयार होणार नाहीत. इथं मस्त असं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता ह्याला आपल्याला एक 5 मिनटं छान असं शिजवून द्यायचं आहे. रवा दुधामध्ये छान असा शिजला गेला पाहिजे. एक 4 मिनटानंतर मी इथं झाकण काढलेलं आहे. रवा छान असा दुधामध्ये फुलला गेलेला आहे. इथं बघू शकता अगदी कोरडा झालेला आहे आणि रवा अगदी दाणेदार तयार झालेला आहे. म्हणजेच आपला रवा छान असा शिजला गेलेला आहे. आता ह्याच्यात आपल्याला साखर घालून घ्यायची आहे. आता 1 वाटी रव्यासाठी इथं पाऊण वाटी मी साखर घालणार आहे आणि त्याच वाटीने मी इथं 1 वाटी आंब्याचा हा पल्प घेतलेला आहे. आंब्याच्या या पल्पमध्ये अजिबात मी साखर वगैरे काही वापरलेली नाही आहे, त्यामुळे इथं मी पाऊण वाटी साखर वापरलेली आहे. हा गर आपल्याला नुसतं मी फोडी करून मिक्सरला बारीक केलेले आहे. आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. इथं कोणताही फूड कलर वगैरे वापरायची गरज नाही आहे, कारण इथं मी आपूस आंबा वापरलेला आहे, त्यामुळे ह्याला एकदम नॅचरल कलर आलेला आहे. आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथं मी कोणतीही वेलची पावडर किंवा सुंठ पण वापरणार नाही आहे, कारण आंब्याचा जो नैसर्गिकच वास आहे तो पूर्ण शिऱ्याला लागला गेला पाहिजे. आता इथं झाकण लावून मस्त अशी वाफ आणलेली आहे.
आता जे 1 चमचा आपण साजूक तूप ठेवलं होतं ते शेवटी आपल्याला घालायचं आहे, म्हणजे ह्या शिऱ्याला छान अशी चकाकी येते. आता हे परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे. इथं बघू शकता आपला शिरा हा मस्त मऊसूत तयार झालेला आहे. अगदी दाणेदार दिसत आहे. खायला पण अगदी अप्रतिम लागतो. तुम्ही नक्की ट्राय करा. हे अचूक प्रमाण तुम्ही वापरून हा शिरा नक्की ट्राय करा. थँक यू.